ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूरमधून मोठी बातमी आहे। कोल्हापुरातील तामगाव ग्रामस्थांचा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी मोठं आंदोलन सुरू आहे। विमानतळा शेजारील रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यामुळेच ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। विमानतळ विस्तारीकरणामध्ये रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीसाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झालेली आहे। आपण बघतोय काही काळापासून हे ग्रामस्थ खूप आक्रमक झालेले आहेत आणि विमानतळाकडे जाणारा रस्ता त्यांनी रोखून धरलेला आहे आणि अचानकपणे हे आंदोलन सुरू झाले। त्यामुळे पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलक ठाम आहेत त्यांच्या मागणीवर। प्रशासनाकडून कुणीही अजूनही त्यांच्याशी बातचीत करायला आलेलं नाहीये। ग्रामस्थांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय, कारण विमानतळाकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आलाय, मात्र त्यामुळे त्यांचा रस्ता अडवण्यात आलेला आहे, त्यांच्या गावाकडे जाणारा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे ग्रामस्थ चांगलेच वैतागलेत आणि त्यामुळे ग्रामस्थांनी अचानकपणे विमानतळाकडे जाणारा रस्ता हा रोखून धरलेला आहे। ग्रामस्थ अगदी विमानतळाच्या मुख्य गेट पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांना त्यांना आवरणारे मोठे कठीण होऊन बसलाय। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडे। विजय, अजूनही आंदोलकांचं हे तीव्र आंदोलन सुरूच आहे का? प्रशासनाकडून कुणी त्यांच्यापर्यंत येऊन म्हणजे आलेला आहे का आणि पोलीस त्यांना आवरण्याचा कसा प्रयत्न करतायत? मागे जवळपास 500 मीटर अंतरावरती आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तिसरं बॅरिकेड तोडून हे आंदोलक आहेत ते विमानतळाच्या अवघ्या काही मीटर अंतरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यांचं एकच म्हणणं आहे की आमचा रस्ता जोपर्यंत तुम्ही खुला करत नाही, आम्हाला पर्यायी रस्ता देत नाही, तोपर्यंत आम्ही तुमचा रस्ता आहे तो अडवून धरणार। जर तुम्ही आमचा रस्ता अडवत असेल तर आम्ही तुमचा रस्ता अडवणार। त्यामुळे अनेक प्रवाशांना या ठिकाणाहून पायी चालत जावं लागले आहे। 2 ते 3 किलोमीटर लांब त्यांची वाहनं आहेत आणि त्या ठिकाणापर्यंत त्यांना पायी चालत जावं लागत आहे। इथून जर बघितलं तर या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे, गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रशासनाला आमच्या मागण्या आहेत त्या वेळोवेळी सांगितलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणी हे प्रशासन ऐकण्याचं नाव घेत नाही। त्यामुळे आमची अडचण केली तर आम्ही तुमची अडचण करणार, ही एकच त्यांची भूमिका आहे आणि जर ती भिंत किंवा पर्यायी रस्ता दिला नाही तर ती भिंत देखील आम्ही पाडून टाकू, अशा पद्धतीची भूमिका आहे ते या सगळ्या गावकऱ्यांची आहे। जवळपास या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं झालं या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। तिसरं बॅरिकेड आहे ते या सगळ्या आंदोलकांनी तोडून या विमानतळाच्या अवघ्या काही मीटर अंतरावरती पोहोचलेले आहेत। आता पोलीस प्रशासन नेमकं कशा पद्धतीने विमानतळाच्या प्रशासनाशी बोलतं, या नागरिकांच्या ज्या समस्या त्या ठिकाणी दाखवून देतं, हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण जर आमचं तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही देखील तुमचं ऐकणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सुरुवातीला पोलिसांना वाटलं की इतका मोठा या ठिकाणी आंदोलन हे होणार नाही, आंदोलक येणार नाहीत, मात्र खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आल्यानंतर मात्र पोलिसांची तारांबळ या ठिकाणी उडाली आणि पोलिसांना हा सगळा मॉब आहे, हे आंदोलक आहेत ते आवरणं मुश्किल झालं आणि म्हणूनच जवळपास तिसरं बॅरिकेड तोडून हे सगळे आंदोलक आहेत ते विमानतळाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत। आता या आंदोलकांची समजूत कशी काढली जाते आणि हे आंदोलक किती दिवसांचं अल्टिमेटम देतात हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आपण बघतोय विमानतळाची जी मुख्य इमारत आहे अगदी त्याच्या जवळ हे आंदोलक येऊन ठेपलेले आहेत, मात्र अजूनही हे आंदोलक ठाम आहेत, पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात। विजय, मगाचपासून आंदोलक एकाच गोष्टीचा उल्लेख करतात की जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ती भिंत आम्ही तोडून टाकू। तर ती भिंत नेमकी कुठे आहे ती दाखवू शकतो का आणि आंदोलकांशी आपण परत बातचीत करू शकतो का? खरं तर ही भिंत आहे ती ज्यावेळी कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं त्यावेळी कोल्हापूर विमानतळाच्या पश्चिमेच्या बाजूला म्हणजे पश्चिम आणि दक्षिण बाजूला जी भिंत आहे ती भिंत या ठिकाणी ही इथून ही भिंत दाखवू शकत नाही, कारण विमानतळाचं विस्तारीकरण झाले आणि खूप दूर ही भिंत आहे। या ठिकाणाहून विमानतळाच्या काही इमारती आहेत त्यामुळे ती दाखवू शकत नाही। मात्र या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की विस्तारीकरणाच्या वेळी तुम्ही आम्हाला पर्यायी रस्ता देतो आणि मग हा रस्ता बंद करतो, अशा पद्धतीचे तुम्ही सांगितलं होतं, मात्र कुठलाही पर्यायी रस्ता न देता तुम्ही हे रस्ता बंद केलेला आहे, त्या ठिकाणी भिंत घातलेली आहे, त्यामुळे आमची अडचण झाली। आमची जी मुलं आहेत ती शाळेला जाण्यासाठी अडचणी झालेत, महाविद्यालयातील सगळे तरुण आहेत त्यांना कॉलेजला जाण्याला अडचण निर्माण झाली। जर तुम्ही आमच्या अडचणी जर दूर करत नसाल तर आम्हाला हे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही।
अशा पद्धतीची भूमिका आहे ती या आंदोलकांची आहे। त्यामुळे यांना आता या सगळ्या आंदोलनापासून यांना एक आश्वासन देणं हाच एक पर्याय आहे आणि त्यांचं जे अल्टिमेटम आहे ते अल्टिमेटम पार करणं हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण आंदोलक आहेत ते खूप आक्रमक झालेले आहेत आणि जर हे आर या पारची लढाई आहे अशा पद्धतीचीच भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। विजय, जसं तू सांगतोयस त्याप्रमाणे हे आंदोलक आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत, मात्र कधीपासून या त्रासाचा सामना या सगळ्या आंदोलकांना करावा लागतोय आणि आंदोलकांनी याआधी प्रशासनाशी काही बातचीत केली होती का, त्यांच्याशी संवाद साधला होता का, त्यांच्यापर्यंत स्वतःची अडचण पोहोचवली होती का? अगदी बरोबर आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही त्यांची समस्या आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी रस्ता बंद करू नका अशा पद्धतीची मागणी करत आहेत। सुरुवातीला विमानतळ प्रशासनाने हा रस्ता केवळ दुचाकीसाठी सुरू ठेवला आणि त्याच्यानंतर हळूहळू या ठिकाणाहून 4 चाकी आहेत त्या जायला लागल्या, मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठी भिंत घातली आणि पूर्णपणे हा रस्ता आहे तो अडवला। मात्र या दरम्यान त्यांना पर्यायी रस्ता देणं गरजेचं होतं, तो पर्यायी रस्ता या ठिकाणी दिला गेला नाही आणि म्हणून हे सगळे गावकरी आहेत ते आक्रमक झाले। जर आम्हाला पर्यायी रस्ता देखील देत नसाल आणि आमचा रस्ता देखील तुम्ही बंद करत असाल तर आमच्या अडचणी या ठिकाणी वाढत आहेत आणि म्हणूनच वेळोवेळी म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हे आंदोलक आहेत ते निवेदन देतात, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना भेटतात, त्यांना विनंती करतात की हा प्रश्न सोडवा, मात्र हा प्रश्न सुटत नाही। आता हे सगळे गावकरी आहेत ते एकत्र झालेले आहेत, कुठल्याही नेत्याला या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं नाही, हे गावकरी एकत्र झालेले आहेत आणि ते स्वतःही आता भूमिका मांडत आहेत। त्यामुळे या गावकऱ्यांचे आता आर या पारची लढाई सुरू केल्यानंतर प्रशासन नेमकं काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं असणार आहे। प्रशासनाला यांना एक ठोस आश्वासन देणं हे खूप गरजेचं असणार आहे, कारण याच्या आधी केवळ निवेदनं दिली, त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची भेट घेतली, मात्र आता हे कुठल्याही लोकप्रतिनिधींची भेट न घेता स्वतः या विमानतळावर आलेले आहेत आणि म्हणूनच जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा या गावकऱ्यांनी दिलेला आहे। विजय, जसं तू सांगतोयस त्याप्रमाणे अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांना या सगळ्या त्रासाचा सामना करावा लागतोय, मग आज अचानक असं काय घडलेलं आहे की हे गावकरी इतके आक्रमक झालेत आणि अचानकपणे ते विमानतळाजवळ येऊन थांबलेले आहेत? कारण गेल्या काही दिवसांपूर्वी मी ज्या पद्धतीने आधी म्हटलं की हा रस्ता आहे तो दुचाकीसाठी आणि काही लहान 4 व्हीलरसाठी हा चालू होता, तोपर्यंत या सगळ्या गावकऱ्यांचं जी गरज होती ती भागत होती। मात्र काही दिवसांपूर्वीच म्हणजे 12 ते 13 दिवसांपूर्वीच या ठिकाणी तो पूर्णपणे रस्ता बंद करून टाकला, त्या ठिकाणाहून दुचाकी देखील जात नाही किंवा पायी देखील चालता येत नाही आणि म्हणून आता हे गावकरी आक्रमक झालेत की आता त्यांच्या अगदी गळ्याला आलेला आहे, कारण याच्या आधी ते दुचाकी किंवा लहान 4 चाकी गाड्या त्या ठिकाणाहून घेऊन जात होते, मात्र आता ती भिंतच बांधल्यामुळे तो रस्ताच पूर्ण बंद करून ठेवल्यामुळे हे गावकरी आक्रमक झालेले आहेत। शाळेला मुलांना जाता येत नाही, कॉलेजला विद्यार्थ्यांना जाता येत नाही, त्यामुळे आमची अडचण तुम्ही करू नका नाहीतर आम्ही तुमची अडचण करेल अशी भूमिका या गावकऱ्यांची आहे। विजय, आपण पुन्हा एकदा या ग्रामस्थांशी बोलू शकतो का? आता त्यांचं काय म्हणणं आहे, कारण बराच वेळ झालेला आहे, अर्धा तास होऊन गेलेला आहे, हा विमानतळाकडे जाणारा रस्ता त्यांनी रोखून धरलेला आहे। आता ग्रामस्थांची नेमकी काय भूमिका आहे, काय मागणी, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही तुमच्या मागणीवरती ठाम आहात का? हो ठाम आहे। जोपर्यंत ते साहेब येत नाहीत, जोपर्यंत आम्हाला त्यांनी काय निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे। काय निर्णय तुम्हाला? आम्हाला पर्याय रस्ता तो दिला तर पाहिजे, नाही दिला तर ती भिंत आम्ही पाडायला तर पाहिजे। किती दिवसांपासून तुमची अडचण? 14 वर्ष झाली ही अडचण आहे। 14 वर्षापूर्वी आम्हाला तो रस्ता मंजूर झालेला आहे, पण तो अजून झालेला नाही आहे पर्यायी रस्ता। तुमची अडचण नेमकी आता किती दिवसांपासून, कारण तो रस्ता काही छोट्या प्रमाणात चालू केला होता, मागील काळात रस्ता बंद केला त्यावेळी आपलं एअरपोर्ट प्रशासन अधिक जिल्हाधिकारी प्रांत साहेब तहसीलदार साहेब या सर्वांनी मिळून आम्हाला एक आश्वासन दिलं की तुमचा पर्यायी रस्ता खुला झाल्याशिवाय आम्ही हा रस्ता बंद करणार नाही। आणि दिल्लीत जो बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटाअंतर्गत त्याच्यात जे झालेल्या सुरक्षेबद्दल अचानक अगदी आमच्या ग्रामपंचायतीला किंवा ग्रामस्थांना न विश्वासात घेता अचानक या रस्त्यावर भिंत गाठली। किती दिवसांपूर्वी भिंत असताना किती दिवसांपूर्वी? एक 15-3 आठवड्यात घातली। आम्हाला पर्याय रोड द्यायच्या अगोदर त्यांनी घातली रोड भिंत, आणि बिल सांगतात काही काय आम्ही आम्हाला जवळ 7 किलोमीटर ज्यादा पडतंय। 9 किलोमीटर आम्हाला फिरून लागतं।
त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम जास्त आहे. 12 किलोमीटर पडतंय, 7 किलोमीटर ज्यादा पडतंय. पर्याय रोड दिलेला नाही आहे. पर्यायी रोड दिलेला नाही. तिने अचानक येऊन बंद केले. पर्यायी रोड करायला पाहिजे ना आम्हाला. पर्यायी रोडच नाही. 9 किलोमीटर फिरून आम्हाला जायला लागतंय. किती वर्षांपासून तुमची मागणी आहे? हो 14 वर्ष झाली का आमची मागणी? 14 वर्ष. शाळेच्या मुलांचा प्रॉब्लेम विमानतळानं भूसंपादन केलं त्यावेळीपासून आंदोलन आमचं झालेलं, त्यावेळीपासून आमचा हा प्रॉब्लेम आहे. लोकप्रतिनिधी कोण ऐकत नाही तुमचं? लोकप्रतिनिधी फक्त येतात, त्यांनी वेळ काढूपणाचं काम करतात तेवढं. त्यामुळं हे काय म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकारकडून हे काय काम लवकर हाती घेणार असं काही वाटत नाही आम्हाला. त्यामुळे आमचा पर्याय रस्ता आम्हाला दिला तर ठीक, नाही तर आम्हाला रस्ता आम्हाला चालू करून द्यायला पाहिजे. माधवी, आपण बघितलं की ज्यावेळी ह्याच्यात दिल्लीतली घटना घडली त्याच्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी विमानतळ प्रशासनानं भिंत बांधून घेतली. म्हणजे साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी ही सगळी भिंत आहे ती बांधून घेतली आणि त्यामुळे गावकऱ्यांना या ठिकाणून ये जा करायला देखील अडचणी झाल्या आणि म्हणूनच हे गावकरी आता आक्रमक झालेले आहेत. नक्कीच, जसं विजय तुम्ही सांगताय मगाचपासून विमानतळ विस्तारीकरणामध्ये त्यांचा रस्ता गेलेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत. अर्धा तास उलटून गेलेला आहे. अजूनही हे गावकरी ठाम आहेत, ग्रामस्थ ठाम आहेत. अजूनही प्रशासनानं त्यांच्याशी संवाद साधला नाहीये का? कोणी आलंय का तिथे प्रशासनाच्या वतीनं त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी? गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी आंदोलक आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू आहे. मात्र विमानतळ प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही किंवा या ग्रामस्थांना आश्वासन द्यायला तयार नाही. कारण लांबूनच या ठिकाणाहून विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी बघितलं तर खूप मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी आलेत आणि म्हणून आता या सगळ्या आंदोलकांच्या सोबत विमानतळ प्रशासन कुणीही बोललेलं नाही. आता पोलीसच त्यांची समजून काढताना आपल्याला पाहायला मिळतं. साहेब, आम्ही आंदोलनाला लेटर मॅडमांनी दिलं. मॅडमांनी आमची मिटिंग लावली कलेक्टरांच्या बरोबर. कलेक्टर साहेब आम्हाला भेटले नाहीत. उपजिल्हाधिकारी भेटले. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, एक दिवस थांबा. आम्ही शुक्रवारी भेटलेलो. शनिवार, सोमवार, मंगळवारी तुमची मिटिंग लावून तुमच्या रस्त्याचा निर्णय लावतो. त्यावेळी आम्ही त्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ऐकून आम्ही थांबवलं आंदोलन. आम्ही आंदोलन थांबवल्यानंतर आज साहेब दुसरा सोमवार आला. आम्हाला साधा निरोप पण आलेला नाही की तुमचा बाबा काय मिटिंग घेऊया काय घेऊया. या ठिकाणी साहेब आमदार साहेब होत्यात किंवा आमच्या इथं निवडून गेले खासदार साहेब होत्यात. त्यांची सुद्धा जबाबदारी आहे इथं येणं. त्या दोघांनी सुद्धा साहेब तुम्ही बोलवून घ्या इथं. आमच्या तिने आम्हाला काय ते निरसन सांगू देत. आम्ही इथनं जातो. कोणी शासकीय अधिकारी काही यात घेत नाही. उद्या देतो म्हणतो आणि आम्हाला घालू देत साहेब. आणि मागच्या वेळी आम्हाला रोड दिला त्यावेळी आम्हाला काय सांगितलेलं, 3 महिन्यात तुमचा पर्यायी रस्ता देतो साहेब. आज या गोष्टीला 6 महिने झालेत. आम्हाला रस्ता अजून काय मिळाला नाही. ही जी साधी अक्वायरी सुद्धा झालेली नाही साहेब. आम्ही कुणाच्या जेव्हा बसायचं, आमची काही अडचण नाही साहेब. आम्हाला नाही रस्ता मिळू दे, आमचा रस्ता चालू करून द्या. तो रस्ता ज्यावेळी आम्हाला पर्याय रस्ता चालू होईल त्या दिवशी तुम्ही नाही आम्ही स्वतः येऊन बंद करतो साहेब. आम्हाला काय अडचण नाही. तुमची ही जी मागणी आहे त्याच्यासाठी आता मॅडमने तर तुम्ही तो सांगितलं, मॅडमने प्रयत्न बी केले. मॅडमांनी 100% प्रयत्न केला आम्हाला. बरोबर आहे, तेच सांगतोय की मॅडमने जर 100% प्रयत्न केला असेल, आताही पुन्हा तुमच्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांना सांगतो. पण तुम्ही शांत राहा. विनाकारण काय होतं माहिती का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. तुमची मागणी आहे, तुमची मागणी जी असेल ती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. परंतु जर तुम्ही असे कायदे हातात घेतले तर त्रास होईल सगळ्यांना, एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही मॅडमने कोणाला सांगितलं आतापर्यंत, मॅडमने कलेक्टर मॅडमला पत्र दिलं, आरडीसी साहेबांना पत्र दिलं. बरोबर आहे, त्यांच्यापर्यंत तुमची मागणी आम्ही पोहोचवलेली आहे. आता निर्णय घेणं ते त्यांचा भाग आहे. पालकमंत्र्यांच्या साहेब 3 वेळा जाऊन आलो. आम्ही बघतो असं सांगा. आम्ही त्यांच्याशी पुन्हा एकदा आता बोलतो. आम्ही माणसाला काही विमान एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.